महादेव कोळी समाज बांधवांनी दिला थेट मुख्यमंत्र्यांना इशारा। महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सोलापुरात महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महादेव कोळी बांधव हे पायी चालत जाऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदारांना आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले। निवेदन दिल्यानंतर महादेव कोळी समाजाचे नेते सूरज खडाखडे, पाणेगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुदाम फोनकोंबडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजातील 25 आमदारांवर आक्रमक टीका केली। यावेळी सूरज खडाखडे, सुदाम फोनकोंबडे यांच्यासह तात्यासाहेब भंडारे, शंकर कोळी, बाबासाहेब सोनवणे, राम शिंदे, दत्तात्रय कोळी, आकाश जमादार तसेच महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी समाजातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। ही बातमी मी सूरज खडाखडे हॅलो रिपोर्टर आज सोलापुरातील सर्व कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो। महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी कोळी जमातीवर जो शासन खुर्चीवर बसतो तो प्रत्येक जण आमच्यावर अन्याय करत आहे आणि आज देखील गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला जी आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती ती काही आमदारांमुळे रद्द केली। तसेच आज 8 तारखेला बैठक ठेवलेली असून देखील आजची देखील बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेली आहे। त्यामुळे प्रथमतः ह्या शासनाचा, सरकारचा आम्ही कोळी समाज बांधव निषेध करतो आणि आजपर्यंत जे आमच्या समाजावर अन्याय करत आहेत, एकीकडे सरकार इतर जातीसाठी, इतर लोकांसाठी निम्म्या रात्री सुद्धा माजी न्यायाधीश यांना सुद्धा पुढे करून न्यायनिवाडा करण्यासाठी प्रयत्न करतं, त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतं। एकीकडे कोळी समाज संविधानिक स्वरूपात अधिकृत असताना देखील आजपर्यंत आमचं कोळी महादेव असेल, कोळी मल्हार असेल किंवा ठोकरे कोळी समाज असेल, या समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय करत आलेलं सरकार आहे। त्यामुळे आतापर्यंत जे झाल्याचं झालं, पण याच्या पुढे एकीकडे सोलापूर जिल्ह्यातच सांगतो, एकीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रांत एकेका दिवसामध्ये दाखले देतात कोळी समाजाला आणि एकीकडे 3-3 वर्ष, 4-4 वर्ष आम्हाला दाखले मिळत नाहीत। त्यामुळे या सरकारचा आणि प्रशासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि राहिली दुसरी गोष्ट, येत्या आषाढी एकादशी दिवशी त्याच्या आज जर आमचा प्रश्न जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मीटिंग लावून मार्गी नाही लावला तर येत्या आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्याला महापूजा होऊ देणार नाही। गनिमी कावा करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातला किंवा सोलापूर जिल्ह्यातला कोळी समाज हा पंढरपुरात घुसून आम्ही निषेध करणार आहे। मुख्यमंत्र्याला महापूजेपासून आम्ही रोखणार आहोत। आणि महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रातील हे जे 25 आमदार आहेत, जे मुख्यमंत्र्यांना वाटते की हे 25 आमदार म्हणजे सगळे आहे, ते मोठ्या गैरसमजत आहेत। त्या 25 आमदारासाठी जर महाराष्ट्रातल्या इतर जर सर्व आदिवासी बांधवांवर जर हे अन्याय करत असतील तर हे साफ चुकीचं आहे। फक्त त्या 25 आमदार जे सांगतील त्या पद्धतीने जर मुख्यमंत्री वागत असतील तर येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला ते 25 मतदारसंघ सोडून इतरही 288 मतदारसंघ आहेत हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावं। आणि प्रत्येक मतदारसंघात कोळी समाजाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि निर्णायक मत आहेत। त्यामुळे त्यांनी विचार करावा। त्या 25 आमदारांसाठी इतर महाराष्ट्रात आपल्याला सरकार निवडून आणायचं आहे का पाडायचं आहे हे त्यांनीच ठरवावं आणि लवकरात लवकर आमच्या समाजाचा प्रश्न त्यांनी मिटवला पाहिजे। या जर 25 आमदाराच्या दबावात जर यांनी राहत असतील तर ह्याच्या पुढे देखील महाराष्ट्रात आम्ही एसटी जे आरक्षण त्या 25 आमदारांसाठी जे आहे ते रोटेशन पद्धतीने फिरवण्यासाठी आम्ही देखील महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार आहे। याची देखील दखल त्या 25 आमदारांनी बी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बी घ्यावी। मी सुदाम फोनकोंबडे, सोलापूर पाणेगाव आदिवासी कोळी महादेव समाज हा सोलापूर जिल्ह्यातून जागा झालेला आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या बरोबर मीटिंग आयोजित केली असता मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही मीटिंग पुढे ढकललेली आहे। मला एक सांगायचं, कोळी समाजावर एवढा अन्याय करत असताना साधी मीटिंग सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाजाबरोबर आज मीटिंग घेतली जात नाही। समाजावर एवढा अन्याय जर होत असेल तर येणाऱ्या 17 तारखेला पांडुरंग त्यांना आम्ही या मुख्यमंत्र्याला बघू देणार नाही। कोळी समाज महाराष्ट्रातून या पंढरपूरमध्ये सगळा समाज आम्ही एका ठिकाणी आणून गनिमी कावा केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांना
पांडुरंग बघुतीला जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. याची जबाबदारी पूर्ण शासनाची असेल, प्रशासनाची असेल. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समाज एकवटला असता तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही. यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी एक विनंती करतो, आपण 17 तारखेच्या आत समाजाबरोबर मीटिंग घेऊन आमचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावा साहेब. एक लक्षात घ्या, कोळी महादेव आणि महादेव कोळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असता सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यातल्या कोळी समाजावर पूर्ण अन्याय करत आहे प्रशासन. या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय. आणि मुख्यमंत्री साहेब, येणाऱ्या 17 तारखेच्या आत आपण जर मीटिंग नाही लावली तर अख्खा सोलापूर जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कोळी समाज एकवटून सगळीकडे आंदोलन केले जातील. मी एवढंच सांगतो. आणि येणाऱ्या 17 तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावत एवढंच मी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव, हर हर महादेव. जातीचा दाखला मिळालाच पाहिजे, जातीचा दाखला मिळालाच पाहिजे, आमच्या हक्काचा मिळालाच पाहिजे.